नाशिकमधल्या TCS प्रकरणात आता एट्रॉसिटी कायद्याची भर पडली आहे। बलात्काराच्या गुन्ह्यात एट्रॉसिटीचा ऍक्ट समाविष्ट करण्यात आलाय। तक्रारदार महिला SC प्रवर्गातील असल्याची माहिती आहे। 25 मार्चच्या फिर्यादीनंतर कारवाईला वेग आलाय, तर 9 फिर्यादींपैकी अनेकांचे लैंगिक अत्याचाराचे आरोप आहेत। धार्मिक भावना दुखावल्याचेही गंभीर कलम लागू झालेत। एट्रॉसिटी ऍक्टमुळे प्रकरण अधिक संवेदनशील झाले। एट्रॉसिटी कायद्यामुळे आरोपींवर बेकायदेशीर दबावही वाढलाय। अधिक अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून। किरण, कस्तुरी खरं तर 25 मार्चला हा पहिला गुन्हा दाखल झाला होता TCS कंपनीमधला, आणि त्या सगळ्या दरम्यान जो पहिला गुन्हा होता तो दानिश शेख याच्यावर दाखल करण्यात आलेला होता। बलात्काराचा देखील त्याच्यामध्ये कलम लावण्यात आलेला होता, धर्मांतराचा होता, त्यासोबतच मानसिक छळ केल्याचा देखील होता। आता या सगळ्या पार्श्वभूमीवर नवी माहिती समोर आलेली आहे, ती म्हणजे त्या गुन्ह्यामध्ये आता अॅट्रॉसिटीचा कलम देखील ऍड करण्यात आलेला आहे। त्या सगळ्या अनुषंगाने तपास देखील केला जाणार आहे। अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यामुळे हे प्रकरण अधिकच संवेदनशील बनत चाललेलं आहे। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर या नव्या कलमामुळे आरोपींवरचा जो दबाव आहे तो आणखी वाढणार आहे। कस्तुरी, किरण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।